नमस्कार मंडळी, मी राकेश काजळेकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मंडळी, आत्ता आपण आलेलो आहोत वरळीच्या सासमीरा कॉलेज इथे असणाऱ्या या विठ्ठल रखुमाई मंदिराच्या इथे. तर इथे येण्यामागे कारण असं आहे की या मंदिरामध्ये ना आरंभ म्हणून इको फ्रेंडली गणेशा गणपती बाप्पाच्या मूर्तीज इथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. शाडू माती, कागदाचा लगदा आणि लाल मातीपासून तयार केलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीज या विठ्ठल मंदिरामध्ये इथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. तर त्या पाहण्यासाठी म्हणून आता आपण इथे आलेलो आहेत. तर या ठिकाणी जर यायचं असेल तर मी तुम्हाला इथे कसं यायचं याचा मार्ग दाखवतो. हे बघा, हे जे आपण इथे समोर बघतोय ना, हे आहे वरळीतलं सासमीरा कॉलेज आणि या ठिकाणी आहे वरळी बस डेपो. आणि वरळी बस डेपो आणि सासमीरा कॉलेज याच्यामध्ये असणार आहे श्री विठ्ठलाचं मंदिर. आणि या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये इको फ्रेंडली गणपती बाप्पांच्या मूर्त्या इथे विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. तर चला आता आतमध्ये जाऊन आपण बघूयात की कशा पद्धतीच्या या गणपती बाप्पाच्या मूर्तीज आहेत. गणपती बाप्पा मोरया. आतमध्ये एंट्री करताच सुरुवातीलाच एक सुंदर अशी गणपती बाप्पाची लाल शेंदुराने अशी सुंदर मूर्ती इथे ठेवलेली आहे. आणि हा संपूर्ण कारखाना बघा तुम्ही, त्या ठिकाणी संपूर्ण गणपती बाप्पा इथे ठेवलेले आहेत. किती सुंदर मूर्ती आहेत बघा. इथे 10 इंचापासून ते 30 इंचापर्यंत इथे गणपती बाप्पाच्या मूर्तीच आहेत. आणि किती सुंदर मूर्ती आहेत बघा. इथे ज्या ह्या मूर्त्या आहेत ना, त्या 12 इंचाच्या मूर्त्या आहेत. ही 14 इंचाची मूर्ती आहे. किती सुंदर मूर्ती आहेत बघा. ही जी इथे बाप्पाची मूर्ती आहे ना, तिचं हिरे काम बघा किती सुंदर केलेलं आहे. या गणपती बाप्पाला धोतर, पंचा आणि फेटा बघा किती सुंदर पद्धतीने लावलेला आहे. तेवढंच सुंदर काम त्याच्यावरती कलर काम केलेलं आहे. अप्रतिम मूर्ती आहे. हे पहा, या ठिकाणी आहे विठ्ठल रखुमाईचं मंदिर, जे वरळीचं प्रसिद्ध असं विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. या मंदिरात जाऊन आता आपण विठू रखुमाईचं दर्शन घेऊया. जिथे जातो तिथे तू माझ्या संगत. बस जिथे जाऊ तिथे आपल्या सोबत आपली विठ्ठल रखुमाई असते. खूप छान छान असं मंदिर आहे.
आणि बघा इकडे किती सुबक अशा मूर्ती आहेत. ही जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, ही शाडू माती आणि कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली आहे. खूप छान अशी मूर्ती आहे. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या या सगळ्या मूर्ती आहेत ना, या शाडू मातीपासून तयार केलेल्या आहेत, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेल्या मूर्ती आहेत. आणि जर कोणाला ऑर्डर हवी असेल तर त्यांच्यासाठी स्पेशली इथे लाल मातीच्या मूर्त्या सुद्धा बनवून दिल्या जातात. जर कोणाला घ्यायचे असतील छान छान गणपती बाप्पा, तर इथे येऊन तुम्ही आपलं बुकिंग करू शकता. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे. तर मंडळी, खरंच इथे खूप सुंदर असे गणपती बाप्पा आहेत. जर कोणाला हवे असतील, आपली गणपती बाप्पाची मूर्ती जर बुक करायची असेल तर आपण या ठिकाणी नक्की भेट द्या. तर आज हा गणपती बाप्पाचा आपण ब्लॉग शूट केला होता. तो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि जर आमच्या या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आत्ता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.